नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। ऑक्टोबर 2024 पासून केंद्र सरकारकडून जलजीवन मिशनसाठीचा निधी उपलब्ध झालेला नाही। आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली। वाढीव टप्पा अनुदान निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचं शाळा बंद ठेवत आझाद मैदानावर आंदोलन। शिक्षक आमदार जयंत असगावकरांनी शाळांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची केली मागणी। महायुती सरकारचे घोटाळे बाहेर येतील या भीतीनं विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांची निवड केली जात नाही। इंडिया आघाडीचा आरोप। कोल्हापुरात विरोधी पक्षनेत्यांच्या नेमणुकीसाठी इंडिया आघाडीचं धरणं आंदोलन। चंदगड आजरा गडहिंग्लज तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला एकजुटीनं विरोध करण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय। गुरुवारी शक्तीपीठ महामार्गाविरोधात गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार। आणि पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली। उद्या बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून वारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांमधील गैरव्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला। त्यांनी या योजनेतील कामांची चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे असा प्रश्न उपस्थित केला। यावर उत्तर देताना पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याचं मान्य केलं। या तक्रारींसंदर्भात क्षेत्रीय स्तरावरून अहवाल मागवण्यात आल्याचं सांगत नामदार पाटील यांनी ऑक्टोबर 2024 पासून केंद्र शासनाकडून जलजीवन मिशनमधील कामांसाठी निधी उपलब्ध झाला नसल्याची कबुली दिली आहे। राज्यात जलजीवन मिशन योजनेतील अपूर्ण कामं आणि या योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केला। राज्यात या योजनेसाठी 15,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करूनही एकूण मंजूर 50,568 कामांपैकी केवळ 23,699 कामं पूर्ण झाली आहेत। मात्र 26,869 कामं अपूर्ण आहेत आणि 470 योजनांची कामं अजून सुरू झालेली नाहीत। तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत 945 योजनांपैकी केवळ 94 योजना पूर्ण झाल्या असून इतर सर्व योजना अपूर्ण आहेत असं निदर्शनाला आल्याचं त्यांनी सांगितलं। या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून पात्र नसलेल्या कंत्राटदारांना कंत्राट, पाईप खरेदी, इतर अनावश्यक कामं देण्यात आल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं सांगून गैरव्यवहाराची आणि करण्यात आलेल्या कामांची चौकशी करून दोषी असणाऱ्या संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला। यावर उत्तर देताना पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याचं मान्य केलं। तसंच यावर क्षेत्रीय स्तरावरून अहवाल मागवण्यात आल्याचं सांगितलं। जलजीवन मिशनमधील कामांची गती ही जागेची उपलब्धता, स्थानिकांचा विरोध, विविध विभागांच्या परवानग्या, कंत्राटदारांकडून होणारी दिरंगाई, अपुरा निधी या कारणांमुळे मंदावली आहे। तसंच ऑक्टोबर 2024 पासून केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचीही कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। वाढीव टप्पा अनुदान निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राज्यातील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी शाळा बंद ठेवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। कोल्हापूर जिल्ह्यातील 75हून अधिक शाळा आज बंद राहिल्या। अनेक शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असणाऱ्या आंदोलनात सहभाग घेतला। शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी आज विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करत शिक्षकांचा संयम सुटत असून मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करावी अशी मागणी केली।
विधानसभा निवडणुकीपूर्वी 10 ऑक्टोबर 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आला. यानंतर 3 अधिवेशनं झाली, मात्र यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही. या पावसाळी अधिवेशनात तरी याची तरतूद करण्यात यावी यासाठी 5 जूनपासून शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं मुंबईमधील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यानं 8 आणि 9 जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं घेण्यात आला. याला राज्यातील शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना अशा विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता. यानुसार आज राज्यभरात 5,000हून अधिक शाळा तर कोल्हापूर जिल्ह्यात 75हून अधिक शाळा बंद होत्या. जिल्ह्यातून 750हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या आंदोलनात सहभाग होता. शिक्षक समन्वय समिती जी आहे याच्या वतीनं आज 8 आणि उद्या 9 अशा 2 दिवसाचं शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे. या आंदोलनामध्ये ज्या अंशदायी अनुदानित शाळा आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ 77 शाळा, त्याचबरोबर 45 तुकड्या आणि जवळजवळ 800 शिक्षक या ठिकाणी शाळा बंद करून मुंबईच्या आझाद मैदानात उतरलेले आहेत. जवळजवळ 15 ते 20 हजार शिक्षक आज हा आक्रोश करतायत की या ठिकाणी जे आपण आदेश काढलेला आहे 14 ऑक्टोबर 2024चा, त्यानुसार आम्हाला आमचं अनुदान या ठिकाणी मिळालं पाहिजे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी आज विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. शिक्षकांचा संयम सुटत असून त्यांच्या शिष्टमंडळाला बोलवून मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी अशी मागणी आमदार असगावकर यांनी केली. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी मांडू इच्छितोय, राज्यातील टप्प्यावरील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना समान टप्पा वाढ देण्याचा निर्णय 14 ऑक्टोबर 2024ला झालेला आहे आणि त्यानुसार 1 जून 2024 पासून 20% टप्पा वाढ देणे गरजेचे होते, परंतु याबाबतची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. याकरता राज्यभरातील जवळपास 15,000हून ज्या शिक्षक आंदोलनाकरता आझाद मैदानावर आलेले आहेत, या लोकांचा संयम सुटण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी बोलवून चर्चा करावी असे निर्देश आपण द्यावेत असे या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सांगतो. दरम्यान मुंबईमधील आझाद मैदानावर 25,000हून अधिक शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. या ठिकाणी आज दिवसभर विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत आमचा पक्ष तुमच्या सोबत असून आज सरकारनं निर्णय घेतला नाही तर उद्या विधानभवनावर मोर्चा काढू असं सांगितलं. याबाबत शासनानं लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांची लवकरात लवकर निवड करण्यात यावी अशी मागणी करत कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळाच्या ठिकाणी धरणं आंदोलन केलं. यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारचे घोटाळे बाहेर येतील या भीतीनं विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांची निवड केली जात नसल्याचा आरोप केला. महायुतीचं नवीन सरकार आल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा अजूनही निर्णय झालेला नाही. यावर सभागृहात पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा लावून धरला असला तरी इंडिया आघाडी या मुद्द्यासाठी आता रस्त्यावर उतरली आहे. त्यानुसार आज कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाजवळ इंडिया आघाडीच्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची मागणी करत धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेता नसणं हे लोकशाहीसाठी लाजिरवाणं असून हे सरकार लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महायुती सरकारचे अनेक घोटाळे समोर येत आहेत. हे घोटाळे उघडे होतील या भीतीनं विरोधी पक्षनेतेपद दिलं जात नसल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केली. सरकारच्या या दडपशाही विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होईल. विरोधी पक्षनेतेपद न देता लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम महायुती सरकार करत असल्याची टीका देवणे यांनी केली. ते महायुतीच्या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतात आणि या घोटाळ्याला ठामपणाने विरोधी पक्ष उत्तर देईल.
याची भीती या सरकारला वाटते. कारण सरकारमध्ये आज जर बघितलं तर सरकार हे अडचणीत आहे, सरकार बॉर्डरला आहे आणि याला विरोधी पक्षनेते द्यायला पाहिजे. आणि म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आणि जिजाऊचा इतिहास घेऊन जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज कोल्हापूर हे पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ही आवाज जाईल आणि या अधिवेशनामध्ये राहुलकर आपणाला विरोधी पक्षनेता हा द्यावा लागेल. महायुतीचं सरकार हे ईव्हीएम घोटाळेबाज सरकार असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली. प्राध्यापक TS पाटील यांनी महायुती सरकारला लोकशाही धुडकावून हुकुमशाही आणि हिटलरशाही आणायची आहे, त्यामुळंच विरोधी पक्षनेतेपद दिलं जात नसल्याचा आरोप केला. महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाही आहे, कारण विरोधी पक्षात न देण्याचं कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत त्यांनी चालू केलेला भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ नये आणि हे जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे हे EVMचा घोटाळा करून या ठिकाणी ते बसलेलं आहे. आणि म्हणून हे जे त्यांना संख्याबळ आज त्यांच्याकडे आहे, या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर दडपशाही आणि हिटलर मार्गाने या ठिकाणी हे सरकार, या विरोधी पक्षनेता हे पद या ठिकाणी या आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. मध्ये एकपक्षीय राज्य या देशात आणून हुकुमशाही आणायची आहे, हिटलरशाही आणायची आहे आणि हिटलरशाही ज्यांना मान्य आहे त्यांच्याकडे आज सत्ता आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत सभागृहात विरोधी पक्ष आपण नेमायचा नाही असा त्यांनी निर्णय केलेला आहे. भ्रष्ट मार्गानं आलेलं हे सरकार आहे. निवडणुकीच्या मार्गाने जरी आला असेल तर त्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार आणि अनेक प्रकरणं आज बाहेर आलेली आहेत. तेव्हा आज जे आम्ही निदर्शनं केलेली आहे ही आज टोकन स्वरूपातली आहेत. ती सबंध महाराष्ट्रावर जावीत आणि जनतेनं या सरकारला सांगावं की तुम्ही जर ही निवडणूक याच्यामध्ये जर विरोधी पक्ष नेता नेमणार नसाल तर आम्ही जनता तुमचं सभागृह चालू देणार नाही. कोल्हापुरात सुरू झालेल्या आंदोलनाची ही ठिणगी राज्यभर पसरेल. विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यापुढं आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात इंडिया आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी, भाकप यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कोल्हापुरातील अनुराग कोकितकर या तरुणानं एका पॉडकास्टमध्ये बोलताना बाजारात अस्सल कोल्हापुरी चप्पल मिळत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्यामुळं कोल्हापुरातील चप्पल विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यांनी अनुरागला कोल्हापुरी चप्पलाची बदनामी केल्याबद्दल कोल्हापुरी स्टाईलनं जाब विचारल्यानंतर त्यानं माफी मागितली. कोल्हापुरातील अनुराग कोकितकर हा युवक सोशल मीडिया आणि रीलच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पलची जाहिरात करतो. मात्र 2 दिवसांपूर्वी त्यानं एका पॉडकास्टमध्ये बोलताना बाजारपेठेत ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल मिळत नाही असं वक्तव्य केलं होतं. कोकितकर याचा हा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर कोल्हापुरातील कारागीर आणि चप्पल विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. आज सकाळी शिवाजी मार्केट परिसरातील सर्व कोल्हापुरी चप्पल विक्रेते एकत्र आले. त्यांनी अनुराग कोकितकर याला बोलवून घेत कोल्हापुरी भाषेत चांगलीच समज दिली. त्यानंतर अनुरागनं आपल्या तोंडून अनावधानानं कोल्हापुरी चप्पल आणि मार्केटबद्दल चुकीचं बोललो असल्याचं सांगत प्रकरणावर पडदा टाकला. गेले 10-15 वर्ष मी कोल्हापुरी चप्पलला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी स्वतः प्रयत्न करत आहे आणि यामध्ये कायमच मला कोल्हापुरातले जे चप्पल व्यावसायिक बांधव आहेत त्यांनी नेहमी मदत केलेली आहे. पॉडकास्टमध्ये बोलताना अनावधाने असं अर्धवाक्य माझ्याकडून आलं की आज कोल्हापुरी चप्पलचा फार फेक आणि डुप्लिकेट कॉपीज सगळीकडे भारतभर पसरलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये त्याचा सुळसुळाट झालेला आहे. मार्केट याचा अर्थ मला असं म्हणायचं होतं की कोल्हापूर शहर सोडून ज्या बाहेर चप्पल बनत आहेत त्या फेक आहेत, त्या सगळ्या डुप्लिकेट झालेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ओरिजिनल कोल्हापुरी चप्पलच्या मार्केटवरती आज प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली आहे. लोकांना इथं आल्यावरती शंका येतात. तर मला म्हणायचं इतकंच होतं की त्यासाठी आम्ही सर्वांनी शासनाने मिळून एक प्रयत्न करण्याच्या गरजेचं आहे, ज्यामध्ये सगळ्या नागरिकांना पण कळेल की कोल्हापुरी चप्पल मार्केटमध्ये जशा ओरिजिनल चप्पल मिळतात तशाच ओरिजिनल चप्पल सर्व भारतभर मिळाल्या तर ती कोल्हापुरी चप्पलची कला टिकून राहील.
फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज गवळी यांनी कुणीही कोल्हापुरी चप्पल आणि बाजारपेठेची बदनामी करू नये असं आवाहन केलं. तर परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला, मैत्री चॅनल काहीतरी होतं ते, आणि त्यामध्ये अनुदाल तोकटकर हा व्यक्तीने वक्तव्य केले की चप्पल मार्केटमध्ये जी चप्पल विकली जाते तिथे काय असं वक्तव्य केलं. आणि आमचं चप्पल मार्केट हे शाहूकालीन फार वर्षापासून 150 वर्षापासून आमचं मार्केट फार चांगलं मार्केट आहे. आणि त्याच्यामध्ये काय त्यानं म्हटलं की चप्पल कोल्हापुरी पेक आहे. एका दुकानावर ॲक्च्युली आमचे 7 ते 8 कुटुंब चालतात. 150 दुकान आमचे पसरले आहेत आजूबाजूला, आणि त्याच्यावर कारागीर वर्ग चालतो. आणि त्याच्यावर हे वक्तव्य केलं, त्यानं चुकीचं केलं. त्याच्यावर आम्ही हस्तक्षेप घेतला. आणि दुसरी गोष्ट, प्राडानं जी चप्पल लॉन्च केली ती चप्पल आमची कोल्हापुरीच आहे हे आम्ही पटवून दिलेलं आहे, आणि त्याने देखील मान्य केलेलं आहे. आणि हा व्यक्ती सांगतो की चप्पल ही कोल्हापुरी नाही. त्याच्यासाठी आम्ही फार लोकांनी सगळ्यांनी विचार करून त्याला समजून घालण्याचं सांगितलं. त्याने स्वतःहून मान्य केलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आमचं कायम मार्केट असंच चालत राहावं, चांगला व्यवसाय वाढावं. ह्याच्यापासून आमचा कुणाला व्यवसायामध्ये कुणाच्या आता कसं बाहेर चप्पला डुप्लिकेट विकल्या जातात, काही जातं. आमच्या कोल्हापुरी छत्रपती शिवाजी मार्केट कोल्हापुरी ओरिजिनल चप्पल विकली जाते. आणि पारंपरिक आहे, पिढ्या आणि पिढ्या चालत आलेलं मार्केट आहे शाहूकार. आणि तिथंच तुम्हाला चांगली चप्पल मिळणार हे व्यक्ती आम्हाला बोलायचं होतं. यावेळी चप्पल लाईन परिसरातील एका दुकानात चप्पल विक्रेत्यांची मोठी गर्दी झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र कोकितकर यानं दिलगिरी व्यक्त केल्यानंतर तणाव निवळला. 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची मुदत सोमवारी संपली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण 16,314 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय, तर दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी रिक्त जागा उद्या बुधवारी जाहीर केल्या जाणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 30 जुलैपासून 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्या फेरीची मुदत संपली. जिल्ह्यासाठी विज्ञान, वाणिज्य, कला शाखा मिळून 66,010 इतक्या जागा आहेत. यासाठी एकूण 41,899 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 39,274 विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग लॉक केला होता. त्यापैकी पहिल्या फेरीत एकूण 16,314 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलाय, तर 22,000हून अधिक विद्यार्थी अजून प्रवेश घेणे बाकी आहेत. दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी, अर्ज आणि अर्ज दुरुस्ती करण्यासाठी 10 ते 13 जुलै मुदत देण्यात आली आहे. 17 जुलैला निवड यादी प्रसिद्ध केली जाणार असून प्रवेशासाठी 18 ते 21 जुलै मुदत देण्यात आली आहे. 23 जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त विधान करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याची दखल घेत आमदार पडळकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय दलित महासंघासह कोडोलीतील ख्रिस्ती समाजानं केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधत आमदार पडळकर यांच्या विरोधात कोडोलीमध्ये निदर्शनं करण्यात आली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आमदार पडळकरांचं विधान म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या संविधानिक अभिव्यक्ती आणि धर्मस्वातंत्र्यावर आघात आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या विरोधात पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत ख्रिश्चन समाज आणि भारतीय दलित महासंघाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. धार्मिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल आमदार पडळकरांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसंच त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा 11 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं कोडोलीचे उपसरपंच आणि कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन कमिटीचे सदस्य डॉक्टर प्रशांत जमणे यांनी सांगितलं. येत्या 11 तारखेला या सर्वाविरुद्ध कधीही समाजात बाहेर न येणारा किंवा शांततेप्रिय असणारा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर आम्ही 11 तारखेला येत आहे, याची शासनाने दखल घ्यावी. आणि अशी जे लोक आहेत जे धार्मिक तेढ निर्माण करणारे, एकमेकात वाद निर्माण करणारे आहेत, अशा लोकांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी. आम्ही कोडोली ख्रिश्चन समाज व सर्व अल्पसंख्याक भारतीय दलित महासंघ इतर ज्या काही संघटना आहेत या सर्व संघटनेतर्फे त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. यावेळी मागण्यांचं निवेदन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना देण्यात आलं. याप्रसंगी कोडोली चर्चचे रेव्हरंड SR रणभिसे, माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे, अभिजित बनसोडे यांच्यासह कोडोलीतील ख्रिश्चन समाज आणि भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सागवानी लाकडापासून बनवलेल्या 52 पैकी काही खांबांचं माप चुकल्यामुळं गेल्या 2 महिन्यांपासून अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुड मंडपाचं काम थांबलं होतं. अखेर माप चुकलेल्या खांबांची दुरुस्ती करून सोमवारपासून खांब उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या कामासाठी देवस्थान समितीच्या स्वनिधीतून 12,85,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. गेल्या 2 वर्षांपासून गरुड मंडपाच्या पुनरुभारणीचं काम सुरू आहे. मूळ गरुड मंडपाच्या लाकडी खांबांना तडे गेल्यामुळं नव्या कामाची आखणी करण्यात आली. मंडपाच्या पुनरुभारणीचं काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. 22 कारागिरांकरवी लाकडापासून 52 खांब तयार करण्यात आले होते. हे खांब दीर्घकाळ टिकावेत, हवामानाचा परिणाम या खांबांवर होऊ नये यासाठी त्यांच्यावर ऑइल ट्रीटमेंट करण्यात आली. 15 एप्रिल 2025 रोजी पूर्णाहुती विधी करून खांब रोवण्याचा मुहूर्तही करण्यात आला होता. यासाठी लोखंडी पाईपचा सांगाडा तयार करण्यात आला. मात्र तयार झालेल्या 52 खांबांपैकी 19 खांबांचं मापच चुकल्यानं खांब उभारणीचं काम पूर्णपणे थांबलं होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून खांबांमधील तांत्रिक त्रुटी दूर करून लोखंडी रॉडच्या आधारे लाकडी खांब उभारणीला सुरुवात करण्यात आली. लाकडी खांब उभारणीच्या कामात पावसाचा अडसर येऊ नये यासाठी देवस्थान समितीच्या वतीनं सुरक्षेसाठी गरुड मंडपावर शेड उभारण्यात आलंय. कोल्हापूरच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळं दर कोसळलेत. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपूर्वी 50 ते 60 रुपयांना मिळणारी पालेभाज्यांची जुडी आता 10 ते 20 रुपयांवर आली आहे. मेथी, शेपू, पालक, पोकळा, तांदळी या पालेभाज्यांचे दरही कमी झालेत. बाजारात पालेभाज्यांचे दर घसरले असले तरी फळांचे दर मात्र तेजीत आहेत. सध्या कोल्हापुरातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या भाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढल्यानं पालेभाज्यांचे दरही कमी झालेत. 50 ते 60 रुपयांना मिळणारी पालेभाज्यांची जुडी आता 10 ते 20 रुपयांवर आली आहे. 25 ते 35 रुपयांना मिळणारी मेथीची पेंडी अवघ्या 10 रुपयाला मिळतीये. शेपू, पालक, पोकळा, तांदळी या पालेभाज्यांचे दरही कमी झालेत. टोमॅटो सध्या 40 रुपये प्रति किलो, दोडका 100 रुपये किलो, वांगी 100 रुपये किलो, श्रावण घेवडा 100 रुपये किलो, गवार 100 ते 120 रुपये किलो, हिरवी मिरची 60 ते 70 रुपये प्रति किलो आहे. पालेभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी फळांचे दर चढेच आहेत. पालेभाज्यांचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय. दौंड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मुरगुडमधील शिवप्रेमींनी निदर्शनं केली. मुरगुड पोलिसांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं. पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या दौंड तालुक्यातील एका कुटुंबावर अमीर पठाण आणि विकास सातपुते या दोघांनी हल्ला केला होता. यावेळी त्यांनी त्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचारही केला. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत मुरगुडमधील शिवप्रेमींनी मुरगुड पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, जगदीश गुरव, आनंदा रामाने, प्रफुल्ल कांबळे, शिवाजी चौगुले आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील दाजीपूरमध्ये गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळं ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. त्रस्त ग्रामस्थांनी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लालासो मोहिते यांना निवेदन सादर करत पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर वसाहतीत 1 महिन्यापासून पाणीपुरवठा बंद आहे. डोंगरातील जिवंत झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यात येत होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे गेल्या महिनाभरापासून हा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाणी नसल्यानं ग्रामस्थ घरावर पडणारं पावसाचं पाणी पिण्यासाठी वापरतायत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. दाजीपूर आपला वळवणपैकी दाजीपूर या वाडीत आम्हाला महिनाभर पाणी नसून आम्ही अक्षरशः पावसाचं पाणी गाळून पित आहोत. आणि याच्यामध्ये जरी समजा काय कुणाला इजा झाली किंवा काय झालं तर याला ग्रामपंचायत जबाबदार असेल अशी आमची पोच दिलेली आहे आम्ही. तर
ग्रामपंचायतीला पण दिलेली आहे आणि हे निवेदनावर काय तो विचार करावा आणि आमचा मार्ग मोकळा करावा. नाहीपेक्षा या जर 2 दिवसात आमचा हा प्रश्न नाही सुटला तर मग ग्रामपंचायतीवर आम्ही आंदोलन करणार हे नक्की. दाजीपूर ग्रामस्थांनी सहाय्यक गटविकास अधिकारी लालासो मोहिते यांना पाणीपुरवठा सुरू करण्याबाबतचं निवेदन दिले. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा, शिवभक्तांवरील खोटे गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी हिंदू जनसंघर्ष समितीच्या 3 कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजपासून अमरण उपोषण सुरू केले. सरकारनं या उपोषणाची दखल घेतली नाही तर आत्मदहन करू असा इशारा संघर्ष समितीनं दिलाय. हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं गेली वर्षभर विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याची दखल घेतली नसल्यानं हिंदू जनसंघर्ष समितीचे संदीप सासने, राजू तोरसकर आणि सुनील सामंत यांनी आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केलंय. मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा, शिवभक्तांवरील खोटे गुन्हे मागं घ्यावेत, हिंदू धर्म देवता महापुरुष यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारनं आंदोलनाची दखल घेतली नाही तर हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आत्मदहन करतील असा इशारा हिंदू एकताचे शहर अध्यक्ष गजानन तोडकर यांनी दिलाय. हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापूर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये आजपासून अमरण उपोषण चालू केलेलं आहे. आपण या अगोदरसुद्धा गेल्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर आपण अशाच पद्धतीचं उपोषणाचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर काही नेत्यांच्याकडून आग्रह करण्यात आला की निवडणुकीच्या तोंडावरती उपोषण आपण करू नये आणि आपल्या मागण्यासंदर्भात आपण निश्चितपणानं निवडणुकीनंतर आपण त्याचा विचार करू. पण गेल्या 8 महिन्यामध्ये जर बघितलं तर ज्या काही हिंदुत्ववादींच्या अन्याय होणाऱ्या घटना आहेत त्या अनेक वाढत आहेत. याबाबत सरकार सकारात्मक दिसून येत नाही. म्हणून या ठिकाणी आजपासून आम्ही उपोषण या ठिकाणी चालू करतोय. तिघांचं अमरण उपोषण आहे. यामध्ये टप्प्याटप्प्यानं या आंदोलनाचं इथल्या लोकप्रतिनिधींना सर्वप्रथम आपण विधानसभेमध्ये हे विषय मांडावेत यासाठी निवेदन देणार आहोत. त्या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानंतर कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जर या उपोषणकर्त्यांची जर त्यांनी सकारात्मक जर चर्चा केली नाही, या मागण्यांचा विचार केला नाही तर याच ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्व संघटना प्रमुख या ठिकाणी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत. उपोषणकर्ते सुनील सामंत यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय. इथं उपोषणाला बसलेले राजेंद्र तोरसकर आहेत, संदीप सासने. हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आजपासून कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्वाच्या प्रमुख मागण्या, उदाहरणार्थ मशिदीवर बोंगे आहेत, लव जिहाद सरकार आहेत, लँड जिहाद आहे, वक्फ बोर्ड आहे, हलाल कायदा, असे विविध कायदे जे आहेत अशा कायद्यांवर कायदे जे आहेत ते कंट्रोलमध्ये यावेत आणि कडक कायदे व्हावेत यासाठी आजपासून आपण बेमुदत अर्थात आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आणि या सकाळपासूनच सकल हिंदू समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आणि फार मोठ्या प्रमाणात जनतेचा आणि समाजाचा या ठिकाणी प्रतिसाद चालू आहे. हे आमरण उपोषण तोपर्यंत चालू होणार आहे जोपर्यंत सरकार आमच्या या मागण्या पूर्ण करत नाहीत आणि या मागण्याला मान्यता देत नाही तोपर्यंत हे उपोषण असं सुरू राहणार आहे. दरम्यान उपोषण स्थळी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उदयबाबा भोसले, बंडा साळुखे, उदय लाड, अभिजित पाटील, आशिष लोखंडे, पराग फडणीस, पूजा शिंदे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला. पंचगंगा नदी प्रदूषण उपाययोजनांतर्गत इचलकरंजीसह 3 ठिकाणी नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीची 610 कोटी रुपयांची निविदा शासनानं मंजूर केली आहे. आमदार राहुल आवाडे यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही माहिती दिली. येत्या 2 वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार असून यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होणार असल्याचा दावा आमदार आवाडे यांनी केला आहे. कोल्हापूर इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील घटकांसह विविध गावातील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी सातत्यानं प्रदूषित होतीये. प्रदूषण मुक्तीसाठी आवश्यक उपाययोजनांतर्गत MIDCकडून आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याअंतर्गत इचलकरंजी शहर आणि परिसरात 3 अत्याधुनिक सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास उद्योग, वस्त्रोद्योग आणि पर्यावरण या 3 विभागांकडून मंजुरी देण्यात आली होती.
त्यानुसार इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीत 12 MLD क्षमतेचा असलेला प्रकल्प 15 MLDचा, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील 3 MLD क्षमतेचा असलेला प्रकल्प 5 MLD आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत 5 MLD क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 609,58 रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित होती. त्याला शासनानं मंजुरी दिल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माहिती दिली आहे. हे काम येत्या 2 वर्षात पूर्ण होणार असून यामुळे सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पंचगंगा प्रदूषणमुक्त होणार असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं. हा प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्यात येणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार आवाडे यांनी शासनाचे आभार मानलेत. वैद्यकीय शिक्षण क्रमाची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिकतेऐवजी सेवेला प्राधान्य द्यावं असं आवाहन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे उपकुलसचिव डॉक्टर नरहरी कळसकर यांनी केलं आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला प्राचार्य मिलिंद गोडबोले यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे उपकुलसचिव डॉक्टर नरहरी कळसकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पदवीचे 2, पदव्युत्तर पदवी प्राप्त 86 आणि PhDच्या 2 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. याप्रसंगी बोलताना डॉक्टर कळसकर यांनी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिकतेला फाटा देत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वैद्यकीय सेवा द्यावी असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील, सचिव जयंत पाटील, केंद्रीय चिकित्सा परिषद सदस्य सूर्यकिरण वाघ, उपप्राचार्य लक्ष्मीकांत पाटील, डॉक्टर के विशाला, उत्तम बंडे, प्रवतकुमार दास, डॉक्टर श्रीनिवास, डॉक्टर आद्रा थोरात यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुल. बिहारमध्ये महिलांना 35% आरक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणार लाभ, नितीश कुमारांची घोषणा. एका श्वानानं वाचवले 67 जणांचे प्राण. हिमाचल प्रदेशात मंडीमध्ये भूस्खलनाआधी केलं सावध. विधिमंडळानं केलेला सत्कार न भूतो न भविष्यती, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. विरोध झुगारून मीरा भाईंदरमध्ये निघाला मनसेचा मोर्चा. राज ठाकरेंना आता भाजपचा चेहरा कळला असेल, रोहित पवारांचा निशाणा. मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं उद्या बुधवारपासून 13 जुलैपर्यंत अंबाई डिफेन्स हॉल इथं जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 326 खेळाडू सहभागी होणार आहेत असं असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी सांगितलं. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं 9 ते 13 जुलै दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अंबाई डिफेन्स हॉलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 326 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचं उद्घाटन 9 जुलै रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी दिली. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन 2025साठी डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप मॅचेस घेत आहे. ह्याकरता जुलै 9 ते जुलै 13 या दरम्यान अंबाई डिफेन्स हॉलमध्ये ह्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता जवळजवळ 326 लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या उत्साहामुळं ही स्पर्धा एकदम व्यवस्थित पार पडेल. जरूर ह्या मॅचेस बघायला या आणि मला खात्री आहे की ह्या मॅचेस बघितल्यानंतर आपल्याला पण कळेल की आपल्या कोल्हापूरचा बॅडमिंटनचा दर्जा कसा चांगला आहे आणि आपण कोल्हापूरमध्ये बॅडमिंटनच्या दृष्टीने काय चांगले खेळाडू
तयार करू शकतो. महिला तसंच पुरुष एकेरी आणि दुहेरी अशा गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत वय वर्ष 9, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्ष, खुला गट 35 वर्ष तसंच 40 वर्षावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. 1970मध्ये स्थापन झालेल्या या असोसिएशननं 2020मध्ये 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या 50 वर्षात अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलंय. या पत्रकार बैठकीला असोसिएशनचे व्हाईस चेअरमन विनोद भोसले, चंद्रशेखर सोवनी, तन्मय करमरकर, सुमित चौगुले, अरुणा रसाळ, योगिनी कुलकर्णी, सिद्धार्थ नागावकर, अक्षय मनवाडकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या उर्दू शाळेमध्ये खिदमत फाउंडेशन आणि रेहमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शैक्षणिक साहित्य वाटप आणि गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांसह महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. खिदमत फाउंडेशन आणि रेहमान फाउंडेशनच्या वतीनं हेरलेमधील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात खिदमत फाउंडेशनच्या वतीनं उर्दू शाळेमध्ये अंगणवाडी शिक्षिकांना वेतन प्रदान करण्यात आलं. यावेळी कबर खोदण्यासाठी योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह उर्दू शाळेला सहकार्य करणारे इरफान जमादार, समीर नायकवडी, इरफान कुरणे, जुबेर बारगीर, रसूल खतीब, सलीम खतीब, आरिफ खतीब यांना शाळेच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. यावेळी उद्योजक कैसभाई बागवान, रेहमान फाउंडेशन कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष हाजी अबूबकर मुल्ला, इम्तियाज मैशाळे, कमरुद्दीन मुजावर, हेरलेच्या उपसरपंच नीलोफर खतीब, सुन्नत मुस्लिम समाजाचे चेअरमन टिपू सुलतान खतीब, ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर, इरफान जमादार, आरिफ खतीब, जुबेर बारगीर, समीर नायकवडी, इरफान कुरणे, मोहसिन बारगीर, रसूल खतीब, नियाज खतीब, सलीम खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. कर्ज देतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या सुप्रिया हिम्मत पवार हिच्यावर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल आहे. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. सुप्रिया पवारनं तळसंदेतील महिलांची 9.25 लाख रुपयांची फसवणूक आपण नव्हे तर वळीवड येथील चंद्रकांत साळुंखे यानं केली आहे अशी फिर्याद कोडोली पोलिसात दाखल केली आहे. पोलिसांनी चंद्रकांत साळुंखेला अटक केली आहे. पन्हाळा तालुक्यातील सातवे इथल्या सुप्रिया हिम्मत पवार या महिलेनं बंदिस्त शेळी मेंढी पालन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करून देतो असं सांगून हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या महिलांची 8,84,000 रुपये इतक्या रक्कमेची फसवणूक केली आहे. याबाबत तिच्यावर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल आहे. मात्र ही रक्कम आपण स्वीकारली नसून वळीवडे इथल्या चंद्रकांत बापू साळुंखे यानं घेतल्याची फिर्याद पवार हिनं कोडोली पोलिसात दिल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. पोलिसांनी आता या प्रकरणात चंद्रकांत साळुंखे याला अटक केली आहे. पन्हाळा न्यायालयानं साळुंखे याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास कोडोली पोलीस करतायत. डिजिटल अरेस्टची भीती घालून कोल्हापुरातील एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेला 3,57,00,000चा तर एका सेवानिवृत्त अभियंत्याला 8 कोटींचा गंडा घालणाऱ्या टोळीतील 5 जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही गुन्ह्यातील मिळून संशयितांच्या बँक खात्यांमधील 48 लाख रुपये गोठवण्यात आलेत. या प्रकरणातील आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना डिजिटल अरेस्टची भीती घालून 3,57,00,000 रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार 28 मे रोजी घडला होता. या प्रकरणी डोंगरे यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 26 जूनच्या दरम्यान अशा प्रकारे डिजिटल अरेस्टची भीती घालून देवकर पाणंद परिसरात राहणाऱ्या दत्तात्रय पाडेकर या सेवानिवृत्त अभियंत्याला 7,86,00,000 रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी पाडेकर यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिनाभराच्या कालावधीत सायबर भामट्यांनी कोल्हापूर शहरातील दोघांना सुमारे 11 कोटींचा गंडा घातल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांनी स्वतंत्र तपास पथकं तयार करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान दोन्ही प्रकरणात एकाच सायबर भामट्याच्या टोळीनं फसवणूक केल्याचं निदर्शनाला आलंय.
त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी पुणे इथल्या बंडू राठोड, तेजस भालेराव, विवेक गवळी, अक्षय कामठे, क्षितिज सुतार यांना अटक केली आहे। या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी संशयितांच्या बँक खात्यातील 48 लाखांची रक्कम गोठवण्यात आली आहे। सायबर भामट्यांनी काही रक्कम अन्य खात्यांवर वर्ग केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून आणखी काही संशयित सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत। आजरा तालुक्यातील उत्तूर इथं टेम्पोच्या केबिनमधून 13 लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या शुभम भोसले, अभिषेक पोवार आणि ऋषिकेश चौगले या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 13 लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी आणि मोबाईल हँडसेट असा सुमारे 14,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। इचलकरंजीतील टेम्पो चालक रवी माने हे 23 जून रोजी गोव्याहून आजरा उत्तूर मार्गे इचलकरंजीकडे निघाले होते। आजरा तालुक्यातील उत्तूर इथल्या शिवाजी चौकात टेम्पो लावून ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते। त्यावेळी अज्ञातांनी माने यांच्या टेम्पोच्या केबिनमध्ये ठेवलेली सुमारे 13.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती। या प्रकरणी माने यांच्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इचलकरंजी परिसरातून शुभम भोसले, अभिषेक पोवार आणि ऋषिकेश चौगले या तिघांना अटक केली। पोलिसांनी त्यांच्याकडून 13,15,000 रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे 14,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं ही कारवाई केली। कुरुंदवाडमधील अक्षय दीपक चव्हाण याच्या खून प्रकरणी यश काळे, अमन दानवाडे, श्रीजय बडसकर, निशांत नरेश वाडेकर या चौघांना अटक करण्यात आली आहे। आज या चौघांना कुरुंदवाड न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एकमेकांकडे बघितल्याच्या रागातून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या सिद्धार्थ चौकात रविवारी रात्री अक्षय चव्हाण याचा खून करण्यात आला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिरोली MIDC परिसरातून यश काळे, अमन दानवाडे, श्रीजय बडसकर या तिघा संशयितांना अटक केली होती। अटकेतील आरोपी कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून नृसिंहवाडी इथल्या निशांत नरेश वाडेकर यालाही अटक केली आहे। दरम्यान आज या चौघांना कुरुंदवाड न्यायालयात संशयितांना हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। लोकभावना विचारात न घेता चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नकोच, शक्तिपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न झाला तर एकजुटीनं विरोध करण्याचा निर्धार गडहिंग्लजमधील सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला। शक्तिपीठ महामार्गाविरोधात येत्या गुरुवारी गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संग्रामसिंह कुपेकर यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाविरोधात जनक्षोभ उसळलाय। मात्र चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग करण्याची राज्याच्या रस्ते विकास महामंडळाकडे मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये सोमवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका करण्यात आली। राज्यभर विरोध होत असलेल्या शक्तिपीठ महामार्गाची मागणी करणं हेच या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, अशी टीका बैठकीत करण्यात आली। आठवडाभरापूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी सुचवलेल्या मार्गाविरोधात गडहिंग्लज आणि चंदगडमधील विविध पक्ष संघटनांनी वज्रमुठ आवळत आमदारांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला। यावेळी काँग्रेसचे विद्याधर गुरबे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली। आमदारांनी मागणी करत असताना आपला अभ्यास थोडासा कमी आहे असं आम्हाला सगळ्यांना दिसलं। कारण एकीकडे महाराष्ट्रभर शक्तिपीठाला विरोध होत असताना आणि अखंड सगळे शेतकरी त्यांच्या शक्तिपीठाच्या विरोधात असताना या ठिकाणी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी शक्तिपीठाची मागणी केलेली आहे। हे करताना त्यांनी साधा विचार ह्याही गोष्टीचा केला नाही की आपला विभाग हा साखरपट्ट्यात येणार आहे, कोकण विभाग आहे। दरवर्षी पूर परिस्थिती अतिशय वाईट असते आणि अशा परिस्थितीत हा जर शक्तिपीठ झाला तर महापुराचा धोका या ठिकाणी आहे। निसर्ग संपन्न असणारा हा विभाग या ठिकाणी पूर्णपणे भस्मसात होणार आहे आणि शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। ही गोष्ट त्यांच्या कदाचित लक्ष आली नसेल। आमची एक विनंती आमदारांना एवढीच आहे की तुम्ही अतिशय मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, तुम्ही लाडके आहात, तुम्ही पाठिंबा दिला या घटक पक्ष म्हणून आणि हा पाठिंबा देत असताना तुम्ही ह्याच भागातले असणारे इतर जिल्हा मार्ग असतील, ग्रामीण मार्ग असतील
हे मार्ग सुधारण्यासाठी व हे मार्ग वरच्या स्तरावर नेण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ अगदी ग्रामीण मार्ग तो राज्य मार्ग झाला पाहिजे, राज्य मार्ग नॅशनल मार्ग झाला पाहिजे, आणि त्याचं मजबूतीकरण झालं पाहिजे, ही भूमिका मांडणं तुम्ही गरजेचं होतं. पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांची मस्करी करायचं काम तुम्ही शक्तीपीठाची मागणी करून केलात. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे. या निर्णयाविरोधात येत्या गुरुवारी सकाळी गडहिंग्लजमध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संग्रामसिंह कुपेकर यांनी दिलाय. ज्या शक्तीपीठ मार्गाला राज्यभरातून विरोध होतोय, खास करून कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होतोय, तो शक्तीपीठ मार्ग आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून जावा म्हणून आमच्या विद्यमान आमदारांनी मागणी केलेली आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, कोणाशी न चर्चा करता त्यांनी हा शेतकऱ्यांच्यावरती लादलेला विकास कामांचा एक डोंगर आहे, ज्याच्यामधून शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे, आणि शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही प्रचंड मोठा लढा उभा करून चंदगड मतदारसंघातून शक्तीपीठ मार्ग जाऊ नये यासाठी आम्ही गुरुवारी सकाळी गडिंग्लजला 11 वाजता रास्ता रोकोचा निर्णय घेतलेला आहे. बैठकीला गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, नगरसेविका स्वाती कोरी, संपत देसाई, अमर चव्हाण, सुनील शिंत्रे, वसंत नाईक, दिलीप माने, बाळेश नाईक, सुभाष देसाई, नितीन पाटील, शिवाजी माने यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. मौनी विद्यापीठ संचलित गारगोटीतील शाहू कुमार भवन या प्रशालेमधील कला शिक्षक रणजित चौगले यांनी तुळशीच्या पानावर विठ्ठलाचं चित्र साकारले. तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 5वीत शिकणाऱ्या ओवी पाटील हिनं विटेवर विठ्ठलाचं चित्र रेखाटलंय. या गुरु शिष्यांच्या कला कौशल्याचं कौतुक होतंय. आजच्या डिजिटल युगात हस्तकला काहीशा दुर्मिळ होत असताना गारगोटीतील शाहू कुमार भवन प्रशालेनं कला जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिलाय. या प्रशालेचे कला शिक्षक रणजित चौगले यांनी तुळशीच्या पानावर वॉटर कलरच्या साहाय्यानं विठ्ठलाचं चित्र साकारले. चौगले यांच्या प्रेरणेतून 5वीत शिकणाऱ्या ओवी पाटील हिनं विटेवर विठ्ठलाचं चित्र रेखाटलंय. श्री शाहू कुमार भवन गारगोटी या आमच्या प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्त आमचे कला शिक्षक रणजित चौगले सर यांनी तुळशीच्या पानावर श्री विठ्ठलाचे चित्र रेखाटले, आणि हेच मार्गदर्शन घेऊन मी विटेवर विठ्ठलाचे चित्र रेखाटले. चित्र रेखाटत असताना मला यातून क्षणभर का असे ना मला विठ्ठल माऊलीचे दर्शन झाल्यासारखे वाटले. मौनी विद्यापीठ संचलित शाहू कुमार भवनच्या अध्यापकांनी कला आणि संस्कृती यांचा मेळ घालत विद्यार्थ्यांमधील कला जागृत करण्याचा प्रयत्न केलाय. कागल तालुक्यातील बानगे गावचा कुस्तीपटू प्रथमेश सूर्यकांत पाटील यानं किर्गिस्तानमध्ये झालेल्या 15 वर्षाखालील आशियाई स्पर्धेत 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. सोमवारी 7 जुलैला झालेल्या लढतींमध्ये प्रथमेशनं मंगोलिया, तुर्कस्तान, उप-केझाकस्तानच्या मल्लांना चितपट केलंय. आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. प्रथमेश सध्या पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतोय. आशियाई सुवर्णपदक विजेता आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील, वस्ताद भाऊसो सावंत, तुकाराम चोपडे, आई वडील आणि पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं. हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या जर्मनी गँगच्या 3 विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य एक जण पसार झालाय. हुसेन बशीर मुजावर यांनी याबाबतची फिर्याद दिली होती. कोल्हापूर शहरातील शनिवार पेठेतील प्राचीन खोल खंडोबा मंदिर परिसरातील वादग्रस्त बांधकाम प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर 4 जुलैला सुनावणी झाली. यावेळी महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम निकाल लागेपर्यंत सुरू असलेलं बांधकाम तात्काळ थांबवण्याचा आदेश दिलाय. खोल खंडोबा मंदिर बचाव समितीचे दीपक देसाई यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान मेघश्याम जगताप यांनी फ्लॅट आणि आर्थिक मागणीतून बांधकामाला विरोधाचं षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केलाय.
कोल्हापुरातील शनिवार पेठेतील प्राचीन खोलखंडोबा मंदिर परिसरातील जागा आणि वादग्रस्त बांधकाम प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाची सुनावणी 4 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर झाली. या सुनावणीवेळी महसूल मंत्र्यांनी बांधकाम थांबवण्याचे आदेश दिलेत. खोलखंडोबा बचाव समितीचे दीपक देसाई यांनी ही माहिती दिली. 4 जुलै रोजी महसूल मंत्री बावनकुळे यांनी एक ऑर्डर काढलेली आहे. खोलखंडोबा शनी मंदिर परिसरात जे वादग्रस्त बांधकाम सुरू आहे हे तात्काळ बंद करावे अशा पद्धतीची जी ऑर्डर आहे. या विषयात धर्मादाय आयुक्त यांनीही एक अहवाल दिलेला आहे की ज्या ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे त्याचं जे एकीकरण केलेलं आहे ते सुद्धा त्या एकीकरणाला धर्मादाय आयुक्ताची कसली परवानगी घेतलेली नाही असे अहवालात नमूद केलेलं आहे. याचबरोबर महानगरपालिकेने जी परवानगी या बांधकाम व्यावसायिकाला दिलेली आहे ती 3 मजल्याची दिलेली असताना तिथं 7 ते 8 मजली इमारत उभी केलेली आहे. या सर्व गोष्टींची चौकशी महानगरपालिकेने करावी आणि लवकरात लवकर याच्यावर कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी नागरिकांच्यात होत आहे आणि खोलखंडोबा बचाव समितीमार्फत हीच मागणी आम्ही करत आहोत. दरम्यान याबाबत मेघश्याम जगताप यांनी खोलखंडोबा जागेबाबतचा आरोप पूर्णतः चुकीचा असून आता तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या अगोदर महसूल मंत्र्यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला असल्याचं सांगितलं. जगताप यांनी फ्लॅट आणि आर्थिक मागणीतून हे षडयंत्र रचण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय. खोलखंडोबा जागेबाबतचा जो आरोप करतायत तो पूर्णतः चुकीचा आहे व महसूल मंत्र्यांनी आमच्या बाजूने पूर्ण निर्णय दिलेला आहे. त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे काही तथाकथित कार्यकर्ते ह्या जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडून आर्थिक मागणी पण होत आहे. त्यामध्ये एकूण 20 फ्लॅटहून जास्त फ्लॅट होण्याची शक्यता असल्याने त्यातले काही तथाकथित हिंदुत्ववादी समजणारे त्या फ्लॅटची देखील मागणी करत आहेत. आर्थिक स्वार्थापोटी हे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे. आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी आमच्या पूर्वजांना ही जमीन देऊ केलेली आहे. त्याचे आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. आमची खाजगी जागाच आम्ही मंदिराला देऊ केलेले असताना देखील आम्हाला हे नाहक त्रास द्यायचा प्रयत्न करतात. ह्या ठिकाणी जे तक्रारदार राजू करंबे आहेत हे तिथे निव्वळ कूळ आहेत आणि त्यांच्या पश्चिमेकडे बाजूला मंदिराची रस्ता जात असल्यामुळे त्यांना ज्यावेळी हे मंदिराचे शिष्यभूमी होणार आहे त्यावेळी त्यांना तिथून जावं लागणार आहे. हाच हेतू मनात ठेवून त्यांनी ह्या सगळे षडयंत्र रचलेले आहेत. तोच राग मनात आणलेला त्यांनी आणि त्यांनी परत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मदत घेऊन खोटी बातमी देण्याचा व केविलवाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि ह्यानंतर आम्ही 25 तारखेला सुनावणीसाठी सबळ पुरावे घेऊन मंत्रालयात जात आहे. खोलखंडोबा मंदिर परिसरातील या बांधकामाला स्थानिकांचा होत असलेला विरोध, त्यात महसूल मंत्र्यांनी बांधकामाला दिलेली स्थगिती आणि जागा मालक जगताप यांनी केलेले गंभीर आरोप यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. आज दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहिलाय. सध्या जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली आहेत. आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 2 इंच इतकी नोंदली गेली आहे. कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्याच्या काही भागात आज पावसाची उघडझाप राहिली. पावसाचा जोर कमी होत असल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होतीये. धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 30 फूट 2 इंचांवर पोहोचली होती. तर जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतीये. वारणा धरणातून 7050 क्युसेक्सनं विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावं अशी सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आज प्रशासनाला दिली आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार पूर परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना आणि तयारीबाबत आज सकाळी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पावसामुळे शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीनं मुरुमाद्वारे पॅचवर्क करावेत, धोकादायक इमारती पोलीस बंदोबस्तात खाली कराव्यात, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उपजल अभियंता आणि शाखा अभियंत्यांनी दैनंदिन भागामध्ये फिरती करावी, महापालिकेच्या सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त कपिल जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या तुळशी धरणाच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. हे धरण सध्या 77% भरलंय. आजपासून या धरणाच्या 3 वक्र दरवाजांमधून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. तुळशी धरण 77% भरल्यानं जलसंपदा विभागानं पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आजपासून धरणाच्या 3 वक्र दरवाजांमधून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य NG नलवडे यांच्या हस्ते पाणी पूजन करून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. यावेळी शाखा अभियंता अंजली कारेकर, स्थापत्य अभियंता भालचंद्र कापसे, उपसरपंच नेत्रांजली कोरे, माजी उपसरपंच मारुती तामकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप नलवडे, विश्वास गुरव, तुषार बोडके, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. 3.47 TMC पाणीसाठा असणाऱ्या तुळशी जलाशयात सध्या 2.67 TMC पाणीसाठा झालाय. धरणाच्या परिसरात गेल्या 24 तासांमध्ये 70 मिलीमीटर तर जूनपासून आज अखेर 1792 मिलीमीटर पाऊस झालाय. केळोशी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या उजव्या सांडव्यातून तुळशी धरणात 150 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या वर्षी 8 जुलैपर्यंत धरण क्षेत्रात 1142 मिलीमीटर पाऊस झाला होता, तर धरण 49% भरलं होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ऑक्टोबर 2024 पासून केंद्र सरकारकडून जलजीवन मिशनसाठीचा निधी उपलब्ध झालेला नाही. आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली. वाढीव टप्पा अनुदान निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांचं शाळा बंद ठेवत आझाद मैदानावर आंदोलन. शिक्षक आमदार जयंत असगावकरांनी शाळांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची केली मागणी. महायुती सरकारचे घोटाळे बाहेर येतील या भीतीनं विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांची निवड केली जात नाही. इंडिया आघाडीचा आरोप. कोल्हापुरात विरोधी पक्षनेत्यांच्या नेमणुकीसाठी इंडिया आघाडीचं धरणं आंदोलन. चंदगड आजरा गडहिंग्लज तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला एकजुटीनं विरोध करण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय. गुरुवारी शक्तीपीठ महामार्गाविरोधात गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार. आणि पावसाचा जोर ओसरला असला तरी जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली. उद्या बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून वारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर टेलिग्रामवर एस न्यूज कोल्हापूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.